परभणीमधून महत्त्वाची अपडेट येते। परभणीत उदय सामंतांच्या शिष्टाईला यश आलंय। विजय जामकर आणि संग्राम जामकर उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं समजतंय। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर महायुतीकडून शिवसेनेचे सईद खान हे अधिकृत उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विजय जामकर आणि संग्राम जामकर यांनी बंडखोरी केलेली होती। त्यानंतर उदय सामंत हे शिष्टाई करण्यासाठी स्वतः परभणीला गेलेले होते आणि त्यानंतर आता त्यांच्या शिष्टाईला यश येताना दिसतंय, कारण आता ही बंडखोरी शमवण्यात त्यांना यश आलेलं आहे। विजय जामकर आणि संग्राम जामकर हे दोघेही त्यांचा अर्ज मागे घेणार असल्याचं समजतंय। तर शिवसेनेला ही जागा मिळालेली आहे। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत सईद खान, मात्र शिवसेनेला ही जागा गेल्यानंतर राष्ट्रवादीकडून बंडखोरी झालेली होती आणि त्यानंतर विजय जामकर आणि संग्राम जामकर या दोघांनीही अर्ज दाखल केलेला होता। त्यानंतर शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत हे स्वतः परभणीच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि या दोघांची मनधरणी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। अखेर उदय सामंतांच्या शिष्टाईला यश आलेलं आहे। खरं तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचे काही तासच शिल्लक आहेत। 4 तासांपेक्षा कमी वेळ राहिलेला आहे। असं असताना आता अखेरच्या काही तासांमध्ये महायुतीमध्ये हे बंड शमवण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि या प्रयत्नांना यश येताना दिसतंय। परभणीमधलं बंड शमवण्यात महायुतीला यश आलंय। तर पत्रकार परिषद झाली की दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेणार आहेत। उदय सामंतांनी ही माहिती दिलेली आहे। परभणीत उदय सामंतांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे। परभणीत विजय जामकर संग्राम जामकर या दोघांनीही बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते। त्यानंतर परभणीमध्ये जाऊन उदय सामंतांनी महायुतीच्या सगळ्या नेत्यांसोबत बैठक घेतलेली होती। मेघना बोर्डीकर त्यासोबतच इतर महायुतीच्या नेत्यांसोबत ही सविस्तर बैठक झाल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे। आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, अखेर हे बंड शमवण्यात महायुतीला यश आलंय। माधवी, आपण जर बघितलं तर परभणीमध्ये महायुतीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडे ही जागा गेली होती। सईद खान यांना उमेदवारी देण्यात आली, मात्र राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे यांची काहीशी नाराजी या ठिकाणी होती आणि त्या अनुषंगाने परभणीत विजय जामकर आणि संग्राम जामकर या 2 राष्ट्रवादीच्या नेत्यांची, तसेच भाजपचे विश्वजित बुधवंत हे नगरसेवक आहेत, यांचे 3 उमेदवारी अर्ज कायम होते आणि याच अनुषंगाने आज सेनेचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत हे परभणीमध्ये दाखल झाले। त्यांनी महायुतीच्या नेत्यांची बैठक घेतली आणि बैठकीच्या नंतर आता पत्रकार परिषद सुरू झाली आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलंय की जी काही नाराजी होती ती नाराजी दूर झाली आहे आणि जे काही बंडखोर उमेदवार होते ते आता ह्या पत्रकार परिषदेच्या नंतर विजय जामकर संग्राम जामकर यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेतील। भाजपचे जे विश्वजित बुधवंत आहेत त्यांचा सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतील। त्यामुळे महायुतीमध्ये जे बंड झालं होतं ते शमलं म्हणायला हरकत नाही। माधवी, पंकज, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।